नमस्कार. फक्त योजना या YouTube चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर घरकुल योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत, तर यांच्यासाठी आनंदाची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर यांनी केलेलीच आहे. तर याच्यामध्ये त्यांना ₹1,20,000 अनुदान दिलं जात होतं. तर याच्यामध्ये मनरेगा अंतर्गत ₹28,000 आणि 12,000 शौचालयासाठी तर असे ₹1,60,000 यापूर्वी दिले जात होते. याच्यामध्ये ₹50,000ची भर केली जाणार आहे. तर साधारणतः ₹2,10,000 पर्यंतचं अनुदान संपूर्ण महाराष्ट्राचे जे पात्र लाभार्थी आहेत तर यांना हे दिलं जाणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये लक्षात घ्या की सदरचा घरकुल योजनेसाठी अर्ज कसा करायचा, आवश्यक पात्रता काय आहे, तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. चला तर आजच्या या माहितीपर व्हिडिओला सुरुवात करूया. तर घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या गावच्या असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये जायचं आहे. तेथे तुम्हाला फॉर्म देखील भरून घ्यायचा आहे. याच्यामध्ये महत्त्वाची कागदपत्र म्हणजे आधार कार्ड, मतदान कार्ड, त्यानंतर रेशन कार्ड आहे, ज्या व्यक्तीच्या नावे तुम्हाला अर्ज करायचा आहे ते, त्याचबरोबर त्या व्यक्तीचा जातीचा दाखला, नमुना नंबर 8चा उतारा लागेल. त्यानंतर मनरेगा अंतर्गत जे जॉब कार्ड आहे ते देखील लागतं आणि याचबरोबर आधार संलग्न बँक खाते जे आहे ते देखील लागणार आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जर लाभ मिळवायचा असेल तर कमाल उत्पन्नाची अट ₹10,000 वरून आता ₹15,000 पर्यंत वाढवण्यात आली आहे आणि तसेच 2.5 एकर बागायती किंवा 5 एकर पर्यंत कोरडवाहू जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ आता देण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला तुमच्या असणाऱ्या जवळच्या तुमच्या गावच्या ग्रामपंचायतीमध्ये भेट द्यायची आहे आणि या योजनेसंदर्भात अर्ज तुम्हाला करायचा आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची कागदपत्रे घेऊन तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुम्ही हा अर्ज करू शकता. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा.